हे बघ तुझे कपडे बेडवर काढून ठेवले ती, नाहीतर आईने आणि विचारत बसशील कुठे आहेत आणि मी कामात असायचे. आणि टेबलवर चहा बी ठेवला, तू पिऊन घे थंड व्हायच्या आत. आज लय काम आहे ती बघ, पटापट उरकावं लागल. आवर आवर आवर. ऐको घाबरले की. घाबरायचं काय त्यात, मीच आहे. की हे काय मधनच काय तवा, माझी बायको माझी खुली, लाजायचंय काय त्यात. अरे हो, पण वेळेचं जरा भान ठेवावं. प्रेमात वेळेचं भान ठेवायचं असतंय वय, जी भान हरपून टाकतं तीच खरं प्रेम. आणि दिवसेंदिवस जरा मी जास्तच प्रेमात पडत चाललोय तुझ्या. हो ना, मग आजच्या दिवसापुरतं तुझ्या प्रेमाला जरा आवर घाल, कारण मला लई काम आहे ती जीवन बनवायचंय. ती आई बघल. अरे लग्नासाठी हार फुलं आणलीत का नाही ती बघायचं आहे. आचार्यांना समजू सामान काढून द्यायचं आहे. ते अनिल बघल. राया, येणाऱ्या पाहुण्यांचं पाहुणचार करायचं आहे मला. ती गुली मावशी बघतील. लग्नाची तयारी करायची आहे. ते भाऊसाहेब बघतील. हुई जिसने औषधं द्यायची आहे ती सोड. हुई तिची ती घेईल. हो ना, मग मी काय करू. तू फक्त माझ्यावर प्रेम कर. तर ब्रेक लाव तुझ्या गाडीला. अगोदर माझ्या कामाचं बघूयात, आणि त्यात वेळ मिळाला मग प्रेमाचं बघूयात. हा म्हणजे मी सगळ्यात शेवटी. आता तर तुला सोडतच नसतो बघ. अरे असं काय करतोयस भाऊसाहेब. अगं बाई, आज कुणीतरी लई गोड दिसते. मी काय म्हणते फुयाची, आज लोकांना प्रश्नच पडत, नक्की नवरी कोण आहे ती. हा, मग तुला काय वाटलं मी म्हातारी झाले म्हणून तर मंडपापासून लांब उभी राहणार आहे. नाहीतर माणसं मलाच नवरी समजून मंडपात उभी करतील. या बरं, तुम्ही इकडे बसा. या, तुमचा खाव घेऊन आलीये मी. ही घ्या. हे काय आहे. तसं तुम्ही म्हातारं नाहीये, पण पुढे जाऊन म्हातारं होऊ नये म्हणून औषध आहे. ही घ्या आणि गोळ्या बी घ्यायच्यात तुम्हाला. आजचे दिवस सुट्टी दे की, नाहीतर कट्टी. अजिबात नाही, सुट्टी कशाला पाहिजे. जी, आज लग्नाची लई गडबड आहे, आणि त्या गडबडीत तुम्ही आजारी पडलात तर आपण काय करायचं सांगा मला. तुझं समजा खरं आहे ग, पण आज मला भूकच नाहीये. हा, अशी कशी भूक नाही. तुम्हाला प्यावंच लागेल बर का, नाहीतर मी इथनं जातच नसते. मग राहू द्या बाकीची कामं. बरं बाई, आण इकडं. तू माझं ऐकणार नाही, दूध पिल्या बिगर मला सोडणार नाही. हा, आता कसं. आणि आता येळेवर गोळ्या घ्या. घ्याल ना, मी परत अर्धा तासाने येऊन बघणार बर का. अरे यार, या ना कोणीतरी इकडे. मला नाही येत साडी नेसता. कुठे गेले सगळे घरचे. मला माहिती आहे ना मला साडी नेसता येत नाही, मग कुठे गेले ही. कोण आहे. मी आहे कृष्णा. आता हिचं सकाळी सकाळी तोंड बघायला लागेल. काय हिचं काम. हा बोल. अगं आवरलंय का तुझं. नाही अजून. दरवाजा उघड ना. चहा घेऊन आले होते तुझ्यासाठी. हा, ठेव तिथे. हे घे. ठेव ग. अगं हसायला काय झालं. नाही नेसली मी कधी साडी एकटीने. नाही येत मला साडी नेसता. काय करू मी. अंतरा, मग काय झालं.
मी आहे ना, मी नेसवते तुला साडी. थांब, ये इकडे उभं राहा. बघू. थँक्यू. अगे थँक्यू काय त्यात, ते पहिले सोड. छान दिसतेस. मी आहेच छान. कृष्णा, त्या नीऱ्या जरा नीट कर ना. मला वाटतं त्या नीट नाही झाल्यात. हा, ही तर फक्त सुरुवात आहे. मला एकदा या घरात येऊ दे, मग बघ. तुझे नाही हाल करून तुला या घरातून बाहेर काढलं तर मी पण अंतरा नाही. त्यासाठीच तर मी या घरात येतेय. बघ बरं झालं काय व्यवस्थित. हो, थँक्यू सो मच कृष्णा. तू आली नसतीस तर आज मी दिवसभर तयार होत राहिले असते. बरं, पटदिशीने तयार हो. हळदीसाठी बायका येतच असतील. आणि हो, मदत लागली तर नक्की हाक मार. हो. हा, मी बाकीची कामं आटपून घेते. आलेच. नमस्कार. काय ग, पहिल्यांदाच बघत असल्या का काय बघतेस? कसा दिसतोय? भारी दिसतोय ना? अगं हलक्यात कामच नसतंय आपलं. हा, म्हणजे बरा दिसतोयस. हो का? बर मी कपडे बदलून येतो मग. नाही नाही नाही, भारी दिसतोयस. अगं ही काय, तू आवरला नाहीस अजून? आता काय लग्न झाल्यावर तयार होणार आहेस? जा बरं पटकन आवरून घे. आता ती कामं करते आणि मग आवरते. मी तुझं काही बी ऐकणार नाही. तू पहिले तयार हो, बाकीचे काम मी करतो ना. आणि ती राहिलेली काय? मामा मामी. मामे, कसं आहेस मामा? आम्ही एकदम मस्त आहे. तू कशीस? बरी आहे. बरं तुम्ही दोघं बसा, मी तुमच्यासाठी नाश्ता घेऊन आले. अगं थांब इकडे. तू अजून तयार नाही झालीस होय ग? ती नाश्ता बिष्टा राहू दे बाजूला, जाऊन पटदिशी तयार हो जा. अगं सून आहेस तू या घरची, आणि लगीन घरामध्ये कुणी असं राहतं वय? जा बघू तयार हो. अगं बाकीची काम. मी तिला तीच सांगत होतो, ती माझं ऐकतच नाही. हो आवरते. हा आलेच. एवढं ऐकून दाखवायची गरज नाहीये. मामा मी चला बस. होय. म्हणजे अगं खुश होण्यासारखं या लग्नात काय आहे? त्या ऋतिकच्या नावावर कारखाना नाही, पैसा बी नाही, आणि त्याच्या नावावर जमीन बी नाही. तरी सुद्धा या लग्नावर तू होकार दिलायस. पर होकार दिलास तो दिलास, वरून तू एवढी खुश आहेस? नाहीतर काय. अगं या घरात गुलीला आणि ऋतिकला अजिबात इज्जत नाही, त्यावरून तुझी काय अवस्था होईल बघ. अगं तुला श्रीमंत घरातला नवरा पाहिजे होता, आणि यांचे तर खायचे वांदे. तुला या ठिकाणी किती लाचारी जीवन जगावं लागेल याचा विचार केलायस? पटतंय मला तुमचं डॅड. मी नाही लाचारीत जगू शकत. ह्या वेळेला तुझं लग्न अगदी धूमधडाक्यात लावून देणार आहे मी. या घरात तुला कसलीच कमी पडू देणार नाही, मी वचन देतो तुला. म्हणजे अंतरा, हे सुद्धा लग्न मोडायचा विचार नाही ना तुझ्या डोक्यात? नाही डॅड, मी आता हे लग्नही करणार आणि मी श्रीमंतीत पण जगणार.
मला आता वागन आभाळ तू माझ समजना माझ मला आता वागन आभाळ तू माझ जीन झालं चांदन खुळी प्रीत ओठांवर तुझ माझ गीत जपलं या काळजात फिरतीच न्यारनात खोडाली या बाकी जगारीत बोलत आज काकन आभाळ तू आता फोटो बंद आता मस्तपैकी नाव घ्या एक पहिलं कोण घेणार सांगा अरे आता कशाला कोण घेणार सांगा पहिलं नाव कोण घेणार सांगा घेतो मी आता माझ्या वागा नाव घेतो अंतराचं नाव घेतो अंतराचं डोक्याला बांधून बाशिंग नाव घेतो अंतराचं डोक्याला बांधून बाशिंग माझं नाव ऋतिक रोडे तालुका समान जिल्हा वाशिम अंतरावहिनी आता तुम्ही काय की नाव नाव घेते ऋतिकचं चूक भूल घ्यावी द्यावी नाव घेते ऋतिकचं चूक भूल घ्यावी द्यावी आता या घराची माझ्या हातात असणारी चावी